नमस्ते. मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण परिवर्तन काय आहे ते समजण्याचा प्रयत्न करू, की नेमकं काय होणार आहे, काय ती प्रक्रिया आहे. आपल्या आतमध्ये, आंतरिक जगात, विचारांमध्ये, भावनांच्या स्तरापर्यंत काही विकार असतील, त्या विकारांना परिवर्तित करणे कशामध्ये? तर संस्कारांमध्ये, दैविक संस्कारांमध्ये. तर विकारांचं दैविक संस्कारात जे परिवर्तन होतं तेच परिवर्तनाची क्रिया आहे. आणि ही परिवर्तनाची क्रिया कशी होते? जसं आपण अगोदर शिकलो, आध्यात्मिक क्रिया आणि आध्यात्मिक साधनांद्वारे. तर आपल्याला काय समजून घ्यायचंय? विकार आणि संस्कार. विकार म्हणजे जे चुकीचे संस्कार आहेत, वाईट संस्कार आहेत, किंवा वाईट विचार आहेत, किंवा वाईट सवयी आहेत, त्यांना आपल्याला बदलायचं आहे चांगल्या संस्कारांमध्ये. हेच परिवर्तनाचं ओव्हरऑल संपूर्ण एक प्रक्रिया आहे. आता आपल्याला काय प्रश्न आहे, की विकार कोणते? आज आपण काय शिकणार आहोत, की आपल्या आतमध्ये ते कोणते विकार आहेत ज्यांना आपल्याला बदलायचं आहे, आणि त्यांना आपण संस्कारांमध्ये, दैविक संस्कारांमध्ये परिवर्तित करू. आता हे ठरवणार कोण, की विकार किंवा हे वाईटच आहेत विचार? हे पुस्तक आपल्याला सांगणार आहे, की कोणीतरी व्यक्ती येऊन आपल्याला सांगतील की हे चुकीचं आहे? तर नाही, हे तुम्हालाच ठरवायचं आहे. काय चांगलं, काय वाईट हे तुम्हाला ठरवायचं आहे, की माझ्या आतमध्ये हे कोणते विकार आहेत. तर 3 स्टेप्स तुम्हाला मी सांगतो आता, जेणेकरून तुम्हाला कळेल की हो, हेच ते वाईट विचार किंवा वाईट विकार माझ्या आतमध्ये आहे, ज्यांना मला ठीक करायचं आहे. तर पहिली गोष्ट काय? तर माझ्या आंतरिक जगामधून जो आवाज येतो, जो माझा आतला आवाज आहे, जे माझं हृदय मला सांगतं की हे चुकीचं, हे नको करूस. जेव्हा तो आवाज येतो, समजून घ्या की ही ती एक वाईट सवय आहे, विकार आहे, आणि आपल्याला ह्यालाच व्यवस्थित करायचंय, ठीक करायचंय. हा आपला आतला आवाज, आणि सगळ्यांना सांगत असतो काही ना काही, एक सिग्नल, एक संदेश आपल्याला आतमधून मिळतच असतो, की हो आपल्याला हे करायचं, हे असं करायचं आपल्याला. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय? तर